दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रवादीत वेगवेगळे गट सध्या चांगलेच ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र ह्या दोन्ही गटात पडद्यामागे नक्की काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। विलीनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरच्या या ताज्या प्रतिक्रिया। रोजच या विषयावर चर्चा घडते आणि त्यावर दोन्ही बाजूंकडून वक्तव्य केली जातात। शनिवारीही दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा प्रतिक्रिया आल्या। विलीनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीने बसून घेतील, बोलवतील, काय करावं, चर्चा होईल। एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना। आता लेख प्रसिद्ध झाला त्यामध्ये आक्षेपार्ह असं मला काय वाटत नाही। माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता। अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत। आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे। मला असं वाटतं विलीनीकरणाच्या संदर्भातला जो विषय आहे ते पक्षाचे प्रमुख असतील ते ठरवतील। तुम्ही आम्ही चर्चा करून त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे या संदर्भामध्ये जो काही निर्णय व्हायचा आहे तो वरिष्ठ लेवलला होईल एवढंच आम्हाला माहिती आहे। दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांमधून एकीकडे विलीनीकरणाची आस दिसतेय तर दुसरीकडे विलीनीकरणाला विरोध। पण पडद्यामागे बरंच काही घडलंय आणि घडतंय। अजितदादा गेल्याचं दुःख सर्वांनाच झालं, पण काहींनी दादांनंतर आपणच आहोत असं मानून संधी शोधायला सुरुवात केली। दादा गटाच्या काही नेत्यांनी दादांचं मंत्रिपद स्वतःला मिळेल का यासाठी प्रयत्न केल्याची माहिती आहे। पण एका वरिष्ठ नेत्यानं दादांची जागा पवारांनाच द्यावी लागेल असा सल्ला दिल्यानं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं। सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही तर शरद पवार राजकीय डावपेच खेळतील अशी भीती होती। शपथ घ्यायला उशीर झाला असता तर शरद पवारांकडे नेतृत्व गेलं असतं। विलीनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांनी दादांना त्रास दिल्याचीही चर्चा आता रंगलीय। एकीकडे विलीनीकरणावरून सुरू झालेल्या चर्चा अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात या चर्चेपर्यंत येऊन पोहोचलीय। त्यातून आमदार रोहित पवार यांनी घातपाताची शंका व्यक्त करताना अजितदादा गटाच्या नेत्यांवरही शरसंधान केलं आणि त्यांच्या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संतप्त झाले। एक कोई तो फाइल थी जो फाइल शायद 10 दिन के बाद 15 दिन के बाद वो सिग्नेचर हो सकती थी, लेकिन कहा गया कि कुछ भी करो लेकिन ये फाइल पे आज ही आज साइन करना पड़ेगा। दादा की आदत अगर आप देखो तो इमीडिएटली कोई भी फाइल वो पेंडिंग नहीं रखते थे, तो उनको लगा उनके घर में वो फाइल है, लेकिन माहिती इन्फॉर्मेशन निकालने के बाद वो फाइल मंत्रालय में थी। मंत्रालय से वो फाइल उस ट्रैफिक में घर पे लाई गई और लाने के बाद वो एक्चुअली सिग्नेचर वहाँ पे हुआ और उसके कारण जो लेट हुआ तो दादा के पास दूसरा कोई ऑप्शन नहीं था। इसीलिए उसके बाद दादा ने निर्णय लिया कि आप एक काम कीजिएगा, प्लेन वो बुक कीजिएगा। फिर उसके बाद प्लेन वहाँ पे बुक किया गया। अभी किसने उनको कहा या सजेस्ट किया वो मैं तो नहीं बता सकता। मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन। मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे। या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेल। धन्यवाद। रोहित पवारांच्या गंभीर आरोपांची चौकशी तपास यंत्रणा करतीलच, पण असे आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षांचं विलीनीकरण कसं होणार असा सवाल अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते करतायत। पण दादांच्या गटातील अनेक नेत्यांनाही दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं असं वाटतंय। आमची 100% इच्छाच आहे। आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण व्हावं। तुमच्या आजही भूमिका आहे? हो 100% आहे। अडचण कशामध्ये?
काय तर वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं तरच दादाला खरी श्रद्धांजली. खोसकर यांच्या दाव्यानंतर काही आमदारांचं खासगीत मत जाणून घेतल्यानंतर विलिनीकरणाची गरज त्यांना का वाटते हे लक्षात येतं. वरिष्ठ नेते साधी भेट देत नाहीत, ते निधी काय देणार? मुख्यमंत्री निधी देतात, पण भाजपकडेच 132 आमदार आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांचं हित पाहतील की आमच्याकडे? सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून मान्यच आहेत, पण मंत्रिमंडळात निधी देऊ शकेल असा एक अनुभवी मंत्री हवाच. विलिनीकरण झाल्यास पक्ष मजबूत होऊन आधार मिळेल. असं असलं तरी विलिनीकरणाला विरोध असलेले नेतेही आपापले डाव खेळतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येऊनही राष्ट्रवादीचं अनेक ठिकाणी पाणीपत झालं. आता सुरू असलेल्या विलिनीकरण आणि विलिनीकरणाच्या वादात पक्षाचं आणि आपलं भवितव्य काय असेल याची चिंता मतदारसंघापुरत्या मर्यादित असलेल्या नेत्यांना सतावते. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.